नमस्कार. सर्मिक लोक जाणीव न्यूज लाईव्हमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहता सर्मिक लोक. नमस्कार, मी राहुल कर्डिले, प्रधान जनगणना अधिकारी तथा जिल्हाधिकारी नांदेड. मला आपल्या सर्वांना नांदेडकरांना आवाहन करायचं की आपली जी भारताची जनगणना आहे 2027 ती लवकरच सुरू होते. याच्यामध्ये प्रामुख्याने 2 टप्पे आहेत. पहिला टप्पा आपला सुरू होतो 1 मे ते 15 मे. याच्यामध्ये आपल्याला प्रत्येकाला आपली स्वतःची स्वगणना करण्याची मुभा ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्याला आपण सेल्फ इन्युमरेशन असं म्हणतो. आणि ज्यामध्ये तुम्ही se.census.gov.in या वेबसाईटवर जाऊन आपण स्वतः आपली जी माहिती आहे ती अत्यंत साध्या सोप्या पद्धतीमध्ये भरू शकतो. ही माहिती पूर्णपणे सुरक्षित आणि गोपनीय राहणार आहे आणि त्यामुळं जनगणनेची सगळी प्रक्रिया एकदम सुलभ होणार आहे. तर मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण सेल्फ इन्युमरेशन म्हणजे स्वगणना जी सोय उपलब्ध करून दिली याचा अवलंब करावा आणि जास्तीत जास्त स्वगणना आपली करावी. याचा जो दुसरा टप्पा आहे त्यामध्ये आपण जे नेमलेले प्रगणक आहेत ते जनगणना ॲक्ट अधिनियम 1948 नुसार एक शासकीय काम म्हणून आपल्या सगळ्यांच्या घरी क्षेत्रीय भेटी देतील आणि मग ते आपली सगळ्यांची नोंदणी करतील. तर माझं हे आव्हान आहे की हा जो टप्पा आहे तो साधारणतः 16 मे ते 14 जून या कालावधीमध्ये ते पार पडणार आहेत. आत्ता सगळ्यांना माहिती आहे की उन्हाळ्याचे दिवस आहेत, अत्यंत तीव्र उन्हाळा आहे आणि या सगळ्या खडतर काळामध्ये हे शासकीय अधिकारी कर्मचारी आपल्या घरी येत आहेत आणि आपली नोंदणी करतात, कारण हे फार महत्त्वाचं राष्ट्रीय कार्य आणि राष्ट्रीय जबाबदारी आहे. तर माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण त्यांचं स्वागत करावं. अतिथी देवो भव या आपल्या उक्तीला अनुसरून त्यांच्याशी आपण त्या पद्धतीने व्यवहार करावा. त्यांना पाणी याची विचारपूस करावी, कारण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हे काम पार पडत आहेत. त्यामुळं कुठंही त्यांना आपण ॲक्सेस न देणं किंवा सहकार्य न करणं अशी गोष्ट होणार नाही याची कृपया आपण दक्षता घ्यावी आणि त्यांना सहकार्य करावं. त्यानंतर जी आपली पुढची कारवाई आहे म्हणजे जनगणना झाल्यानंतर या सगळ्या विकासाचं अंमलबजावणी, नियोजन, सूक्ष्म नियोजन हे जनगणनेवर अवलंबून असतं आणि त्यामुळं फार महत्त्वाची ही सगळ्यांची आपली राष्ट्रीय जबाबदारी आहे. मी परत एकदा सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण या जनगणनेच्या कार्यामध्ये भरभरून प्रतिसाद द्यावा आणि सहकार्य करावं. या सर्व जनगणना प्रक्रियेचं एक ब्रीदवाक्य आहे, आपली जनगणना आपला विकास. त्यामुळं हे ब्रीदवाक्य प्रत्येकाने आपल्या मनात बिंबवून या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपला सहभाग नोंदवावा. धन्यवाद.